श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करुण अशा कृपेण श्री ज्ञानोबाराय द्वारा विरचित हरिपाठाचा आपला विचार सुरू आहे। आज श्री ज्ञानोबाराय आपल्याला पाप निवृत्तीची दोन साधनं सांगतात। मनुष्य हा जर भाग्यवान असेल तर ती साधना करतो आणि दुर्भागी असेल त्या व्यतिरिक्त साधनाच म्हणावी लागेल ती कार्य करतो। म्हणून जशी मनुष्याचा उद्धार करण्याकरिता श्रेष्ठ साधना आहेत तशीच मनुष्याला नरकात घालण्याकरता हे तशीच प्रबल साधना आहेत। मनुष्य या जीवनात जशी क्रिया करतो तसं त्याला पुढच्या जन्मात फळ भेटतं हा तर सिद्धांत आहेच। म्हणजे या जन्मी केलेल्या कर्म तो पुढच्या जन्मामध्ये त्याचा फलरूपाने उपभोग करतो। परंतु तीच कार्य मनुष्यानं अतिशय केलं अधिक केलं तर पापाचंही फळ या जन्मात केलं असेल तर याच ठिकाणी भोगावं लागतं आणि अतिशय तीव्र पुण्य केलं तरी सुद्धा त्याचं फळ याच जन्मात भोगावं लागतं, तात्काळ भोगावं लागतं। अनेक आपल्याला उदाहरणं पाहता येतील, परंतु सामान्यतः एक उदाहरण याविषयी दोनही करता पुरेसा आहे। सूर्यवंशात अनेक राजे होऊन गेले। काही राजांनी पहा दोन राजे असे झाले, एक त्रिशंकू नावाचा राजा झाला आणि भगीरथ नावाचे राजे झाले। त्रिशंकू हाही सूर्य कुलातीलच राजा आहे, प्रभुरामजीच्या वंशातीलच राजा आहे। भगीरथजी सुद्धा प्रभुरामचंद्रजीच्याच वंशातील राजे आहेत। दोघांमध्ये भेद एवढा आहे, एक राजा स्वार्थाकरिता क्रिया करतोय आणि एक राजा परार्थाकरिता क्रिया करतो। एकदा असं झालं, आपल्याला त्रिशंकू राजा त्याला अनेक प्रकार यज्ञ करण्याची इच्छा झाली। त्यावेळेस वशिष्ठजी आणि विश्वामित्र ऋषी यांचा वाद होता। वशिष्ठजींना वारंवार म्हणाला सदेह शरीर घेऊन वरती जायचंय, माझ्याकरता यज्ञ करा। वशिष्ठ मुनीनं यज्ञ काय त्याकरता केला नाही। मग फार दिवस असेच निघून गेल्यामुळे त्रिशंकूला वाटले हा गुरु काय आपल्या ठीकला आहे, योग्य तेच नाही, हे काय करत नाही। त्यांना सोडलं विश्वामित्रजीकडे गेला। विश्वामित्रजी त्यांचा पहिला तो वाद सुरूच होता। त्यांच्याकडे गेल्यानंतर
ते म्हटले असं काय, ते तुला वैकुंठाला घेऊन जाऊ शकत असेल तर मी तुला पोहोचवतो. त्यांच्यात काय सामर्थ्य आहे, ते स्वर्गाला पोहोचवतो. म्हणजे द्वेषाने आपण म्हणतो ना, एखादा लघुच सूत्र शिकवू लागला, आता मानवीय बुद्धी आहे, कोणाला ना कोणाला कुठेतरी चूक तर होऊ शकते. तेच सूत्र जर दुसऱ्याने सांगितलं, मला ते पहिल्यांदा तसं नव्हतं सांगितलं, त्यांनी आज सांगितलं तर त्यांना काय येते ते सूत्र मला येतं ते सूत्र माझ्याकडे शिकायला होत्यापासून असं होऊन जात. म्हणजे मनुष्य हा जास्त दुसऱ्याचे दोष पाहतो आणि आपले गुण सांगत राहतो. विश्वामित्र ऋषीकडे गेले आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सदेह स्वर्गाला जाण्याकरता यज्ञ केला. महाराजांनी केला यज्ञ, गेले ही वर्दी अर्ध्यात गेले आणि काहीतरी अपराध झाला म्हणून उलटे लटकले, तोंड खाली वरती, पाय वरती गेल्यावर आणि त्यांच्या तोंडातून खाली लाळ पडली. त्यापासून एक नदी निर्माण झाली, तिचं नाव आहे कर्मनाशा. तसेच स्वार्थ करता केलं, त्यांच्याकडून एक नदीच निर्माण झाली. भरत भगीरथ सिंह यांनीही प्रयत्न केले, वैकुंठातून एक नदी आणली त्यांनी, परंतु त्यांनी परोपकाराकरता सगळं जे काही आपला गंगासागर आहे, गंगासागरच्या ठिकाणी कपिल महर्षी तपश्चर्या करत होती. तपश्चर्या करीत असताना इकडे सगर राजा फार यज्ञ केली, यज्ञ भरपूर झाली, इंद्राला भीती वाटली म्हणून त्याने यंदा ज्या काही अश्वमेध यज्ञाचा घोडा होता तो घोडा घेऊन चोरला आणि आता लपवा कुठे, श्री कपिल महर्षीच्या आश्रमात नेऊन बांधला. आणि त्या घोड्याला शोधण्याकरिता सगरांचे 60,000 पुत्र शोधाला सोडले. 60,000 ना, आणि गेले सगळे शोधत 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 कपिलजीच्या आश्रमात गेले आणि म्हटले या साधूनच घोडा चोरला. त्यांचा अपराध घडला, त्यांनी श्राप दिला, जागेवर जाळून भस्म. सगळे जळून भस्म झाले. शोध करतायत, नंतर पता लागला की या ठिकाणी एकशे सगळे जळून भस्म झाले. याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता एकच उपाय आहे, जर गंगा नदी आली तर यांचा उद्धार होईल. याच्याकरता अनेक राजांनी त्यावेळेस प्रयत्न केला. प्रयत्न करता 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 शेवटी भगीरथानं अथांग प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून परोपकार त्यांच्या उद्धाराकरिता एक नदी आणली, ती म्हणजे गंगा नदी. तिचंच नाव भागीरथी आपण म्हणतो. म्हणून गंगेचं लक्षण करताना बोलतात भगीरथ रथ खातावत छिन्न चलत जल प्रवाह गंगा. गंगेचं लक्षण करतात, ही गंगा आहे. मग ही एक गंगा परोपकारा करता आणली, दुसरी नदी म्हणजे कसं मनुष्य पापाकडे स्वार्थाकडे प्रवृत्त झाला तर पापात प्रवृत्त होतो. गंगा ही एकाच वंशातल्या मनुष्याने आणली, कर्मनाशाही त्याच वंशातल्या मनुष्याने आणली. परंतु गंगेत स्नान केलं तर मनुष्याची पाप नष्ट होतात आणि पुण्य लागतं. परंतु कर्मनाशा नदीत स्नान केलं, पाण्यात पाय पडला, पुण्य नष्ट होतात. एक पाप नष्ट करते आणि एक पुण्य नष्ट करते. अशा दोन नद्या दोन वेगळ्या वेगळ्या कृतीमुळे निर्माण झाल्या. परंतु तसंच
आपण मनुष्य दोन दोन वेगळ्या वेगळ्या कृती केल्या तर मनुष्याला पाप लागतं, आणि एक कृती केली तर मनुष्याला पुण्य लागतं. श्री जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, जे अभागी पापी लोक असतात त्यांचं मन अशात लागलेलं असतं. कुठे? परपिडे परद्वारी सावधान सादरची मन अभाग्याचे. अभाग्याचं मन परपिडा परद्वारी सावधान, म्हणजे आपल्याला इथे बस, हे पापात प्रवृत्त होणाऱ्याचं मन आहे. दुसऱ्याला पीडा देणं, आणि परद्वारी म्हणजे परस्त्रीची संग करणं, यापासून पाप प्राप्त होतं. अच्छा, तुमच्यातले अशा प्रवृत्तीचे भरपूर जण आहेत, आहे की नाही? नवीन मधले तुम्ही ते कोणाचे धोत्र कापता, मनुष्य नरकात जाईल. म्हणून मनुष्यानं दुसऱ्याला पीडा देण्याकरिता क्रिया करू नये, दुसऱ्याला सुख देण्याकरता प्रयास करावा. जेव्हा गुरुकुलामध्ये आपण निवास करतो, कुठे सर्व मनुष्य निवास करतात, परंतु गुरुकुलात निवास करताना आपण सगळे गुरुबंधू रूपाने असतो. मग एका बांधवानं दुसऱ्या बांधवाला सुख देण्याचा व्यापार केला पाहिजे, आणि जर आपण त्रास दिला तर त्याचं फळ एक ना एक दिवस 100% सगळ्यांना भोगावं लागतं. कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. जो जसं करेल तो तसं भरेल, म्हणजे निश्चित की मनुष्यानं जे चिंतन केलं त्याचं फळ भेटतं. आता तुमच्यातले कोण आहे, स्पष्ट नाव सांगावं अगोदरच. पहा, दोषातून निवृत्त होण्याचा प्रयास केला पाहिजे. दोष करता कामा नये, आणि दोष केले दुसऱ्याला त्रास दिला तर मनुष्याला नरकाचा मार्ग भोगावा लागतो. तशीच दोन साधने, एक आहे या मनुष्य जीवनात दोन साधनं मनुष्यानं कधीच करू नयेत, यानं पापाची प्राप्ती होते. कोण? एक आहे परद्रव्य, आणि दुसरी आहे परनारी. परद्रव्य आणि परनारी, जर आपण दुसऱ्याचं धन चोरलं, दुसऱ्याच्या वस्तू घेतल्या, द्रव्य म्हणजे सगळे पदार्थ आले, मग दुसऱ्याचे काही असेल, परद्रव्य, दुसऱ्याची लेखणी, दुसऱ्याचा पेन, दुसऱ्याची वही, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याचे पैसे, दुसऱ्याचं खाण्याचे पदार्थ, काही असो, हे सगळे पदार्थ आहेत, म्हणजे चोरी सगळ्यात मोठं पापाचं साधन आहे. म्हणून, आणि दुसरं आहे परनारी, परस्त्रीशी संग करणं. ही दोन मनुष्यानं केली तर इतकं पाप प्राप्त होतं, भयानक पाप प्राप्त होतं. म्हणून ही दोन साधनं पाप प्रदान करणारी आहेत. ती दोन साधनं मनुष्यानं कधीही या साधू जीवनात, साधक जीवनात, प्रत्येक मनुष्यानं पहिलं हे दोन जर केले नाहीत ना, तो फार श्रेष्ठ मनुष्य आहे. आणि ह्या दोन घडत असतील तर त्याच्यासारखा पापी तोच आहे. सगळ्यात महान पापाचं साधन चोरी आणि जारी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मनुष्याला जर आपल्या जीवनात स्वतःचं कल्याण करायचं असेल तर ही दोन साधनं मनुष्यानं सिद्ध करावीत. साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, साधने तरीचा दोष राम, साधने तरीचा दोष. जरी कोणी साधील, जरी कोणी साधील
परद्रव्य परनारी जरी कोणीच साधेला, जरी कोणीच साधेला, साधेला परद्रव्य परनारी राम, परद्रव्य परनारी याच धरी ही विटाळ, याच धरी ही विटाळ परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी जागरी विटाळ, याचा धरी विटाळ परद्रव्य परनारी, नारी परद्रव्य परनारी. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, यांचा आपण संबंध सुद्धा घेऊ नये. 1 रुपया जरी कोणाचा असला तरी आपण स्पर्श करू नये, कारण की ते फेडल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे, ते फळ मनुष्याला भोगावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. याकरिता या 2 क्रिया मनुष्यानं टाळल्या पाहिजेत 100%. तर कारण की आपण काहीही करून जातो, वाटतं की याचं काय फळ भेटणार आहे. नाही, कर्म भोगावंच लागतं, कर्मफळाचं सेवन करावंच लागतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, काय तुमचे या सवेचे सांगा. म्हणून म्हणजे याच तुमचं याच्यात काय जातं हे सोडून द्या आणि हे कधी करू नका, या प्रकारे त्यांचा विधान आहे. म्हणजे ही 2 साधनं मनुष्याला नरकात नेणारी आहेत, ही पतनाला नेणारी आहेत, आणि तद व्यतिरिक्त जी आपल्या पुण्य म्हणजेच पाप नष्ट करणारी, एक पाप वाढवणारी साधा, ती 2 साधनं आहेत. आणि तशीच 2 साधनं पाप नष्ट करणारी आहेत, ती श्री ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. नाम संकीर्तन वैष्णवांचे जोडे, नाम संकीर्तन वैष्णवांचे जोडे, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांचे जोडे, नाम संकीर्तन वैष्णवांचे जोडे, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोटी गेली त्यांची,
परमात्मा साधन सांगतात की नाम संकीर्तनम, एक साधन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्याची. एक आहे नामसंकीर्तन. म्हणजे नामसंकीर्तन केलं तर पाप जातात आणि वैष्णवांची संगती केली तरीही पाप निवृत्त होतात. दोन साधन सांगितले. काल म्हटलं आपल्याला की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनम, शमनस्तं नमामि हरिं परम. या श्रीमद भागवताच्या श्लोकामध्ये सांगतात की नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, यस्य नाम संकीर्तनम सर्व पाप प्रणाशनम. ज्याच्या नामाचं संकीर्तन, ज्याच्या नामाचं कथन सर्व पाप नष्ट करणारा आहे, सर्व पाप दूर करणारा आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं, हे की नाही. नाम याच नामसंकीर्तनानं ही सगळी पाप जातात आणि मनुष्य शुद्ध होतो, शुद्ध. मग तो कोणी असेल. कारण की या नामसंकीर्तनाने सगळी पाप नष्ट होतात आणि ते फळ मनुष्याला याच ठिकाणी प्राप्त होतं. या नामासारखं पाप नष्ट करणारे साधन सांगितलं जातं की या कलियुगामध्ये तर दुसरं नाही, बस केवळ भगवान नाम संकीर्तनच आहे. तन्नास्ति कर्मजं लोके वाग्जं मानसमेव वा यत्तु न क्षीयते पापं कलौ केशव कीर्तनात. भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जे पाप नष्ट होणार नाही असं कोणतं पापच नाहीये की भगवंताच्या नामस्मरणानं ते नष्ट होणार नाही. 100% भगवंताच्या नामाने सगळी पाप नष्ट होतात. म्हणजे असं नाहीच आहे. असाच एक श्लोक लिहिला. तन्नास्ति कर्मजं लोके वाग्जं मानसमेव वा यन्न क्षपयते पापम कलौ गोविंद कीर्तनम. जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण या लोकामध्ये जे पाप नष्ट करत नाही ते असं शारीरिक मानसिक कोणतंही वाचिक पाप असं नाहीये की जे भगवंताच्या नामानं नष्ट होणार नाही. म्हणजे भगवंताच्या नामानं ती सगळी पाप नष्टच होतात, निश्चित रूपाने नष्ट होतात. मग ते या जन्माचं असो किंवा पूर्वजन्माची पाप असोत, सगळी पाप भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होतात. नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन साधन सोपे.
या प्रकारे भगवान परमात्म्याचं जो नामस्मरण करतो त्याची सर्व पाप नष्ट होतात, पाप दूर होतात आणि मनुष्य त्या पापातून पवित्र होतो. मी पूर्वी एक स्तोत्र वाचलं होतं, जे स्तोत्र कसं आहे, नामरूप आहे. आणि तरी लिहिलं की श्रीकेशवं क्लेशहरं वरेण्यं आनन्दरूपं परमार्थमेव नामामृतं दोषहरं तु राज्ञा अनितमत्रैव पिबन्तु लोकाः. श्रीपद्मनाभं कमलेक्षणं च आधार्यरूपं जगतां महेशं नामामृतं दोषहरं तु राज्ञा अनितमत्रैव पिबन्तु लोकाः. पापापहं व्याधिविनाशरूपम् आनन्ददं दानवदैत्यनाशनं नामामृतं दोषहरं तु राज्ञा अनितमत्रैव पिबन्तु लोकाः. या स्तोत्रामध्ये पापापहं व्याधिविनाशरूपं हे नामस्मरण, भगवंताचं नामसंकीर्तन पापापहम, पाप नष्ट करणारा आहे. मनुष्याचे पाप दूर करून अतिशय पवित्र करणारं हे भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून नामसंकीर्तन जर आपण केलं तर अनंत जन्माची पाप निवृत्त होतात, याचा विचार आपण करतच आलोत. परंतु दुसरं सांगतात की वैष्णवांची जोडी, जर वैष्णवांची संगत असेल तर त्यानंही सर्व मनुष्याची पाप दूर होतात, पाप नष्ट होतात. याकरिता वैष्णव म्हणजे काय, मग या वैष्णवत्वाचा विचार आपल्याला केला पाहिजे. मग वैष्णव होणं म्हणजे काय, वैष्णव दीक्षा काय असते. बरं, वैष्णव झाल्यानंतर त्याच्यात लाभ काय, त्याची फलश्रुती काय, इत्यादी आपण सर्व विचार आज नाही तर उद्या करणार आहोत, पण करूया. सामान्यतः एक पहिला शब्द आहे विष्णु देवता अस्य इति वैष्णव. सास्य देवता या सूत्राने तद्धित संज्ञक अण प्रत्यय करून विष्णू शब्दापासून वैष्णव शब्द तयार होतो. वैष्णव म्हणजेच जो विष्णू देवता ज्याची आहे त्याला म्हणतात वैष्णव. जो विष्णूचा तो वैष्णव, म्हणजेच विष्णू मंत्रोपासक किंवा विष्णू भक्त, त्यास म्हणतात वैष्णव. त्याचं लक्षण केलं, गृहीत विष्णु दीक्षा को विष्णु सेवा परो नरः वैष्णवश्चात्र संग्राह्य स्कंदाद्युक्तानुसारतः. स्कंद पुराणादिकामध्ये सांगितल्याप्रमाणे विष्णू संबंधी गृहीत विष्णु दीक्षा कह, ज्याने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली आहे व विष्णू सेवा परो नरः, भगवान विष्णूच्या सेवापरायण मनुष्य आहे. भगवान विष्णूची जो सेवा करतो त्यास म्हटलं जातं वैष्णव. मग हे जे वैष्णव आहेत त्याची आणखी लक्षणातील
स्कंद पुराणामध्ये समात्मा सर्व जीवेषु निजाचाराद विप्लुतः विष्णुवर्पिताखिलाचारः सहि वैष्णव उच्यते। समात्मा सर्व जीवेषु निजाचाराद अविप्लुतः, सर्व जीवेषु समात्मा ज्याचं सर्व प्राण्यांविषयी सर्व जीवाविषयी अंतःकरण समान आहे, ज्याच्या अंतःकरणात बदल नाही, सगळ्याविषयी समान भावना करतो। सम सर्वेषु भूतेषु, हे की नाही, जो सर्व भूतांविषयी समान आहे आणि निजाचारात अविप्लुत, आपल्या आचरणाहून ढळत नाही, आपलं आचरण सोडत नाही, तोच या ठिकाणी पुन्हा विष्णुवर पिताखिलाचार, जो संपूर्ण क्रिया भगवंताला अर्पण करतो त्यास वैष्णव असं म्हटलं जातं। तो वैष्णव आहे। असा जो वैष्णव आहे त्या वैष्णवांची जी काही अन्य क्रिया आहेत ती पाहूया। त्या वैष्णवांची मग काही लक्षणं केली, काही वैष्णवांची बाह्य लक्षणं आहेत आणि काही वैष्णवांची आंतरिक लक्षणं आहेत। बाह्य लक्षणं, आंतरिक लक्षणं यांचा आपण विस्तृत विचार मला वाटतं उद्या करावा, कारण की आज होणार नाही आहे तसंही, मग आपण